चिल्ड्रन्स डे. गट्टू आणि चिंकी शाळेची घंटा वाजायची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. एवढ्यात घंटा वाजते आणि दोघेही धावतच अगदी शाळेच्या मैदानात येतात. त्यांचे खास दोस्त बंटी, पिंकी आणि मॉन्टी सुद्धा अगदी उड्या मारत तिथे येतात. ये, उद्या चिल्ड्रन्स डे आहे, म्हणजे आपला दिवस. यावेळेस मी आईबाबांकडून खूप गिफ्ट्स घेणार आहे. माहितीये, तू होळी दिवाळी ह्यावेळेस सुद्धा सोडत नाही. मग हा तर चिल्ड्रन्स डे आहे. बरं, आता गिफ्टचं झालं असेल तर सेलिब्रेशनचा काही प्लॅन करूया. बंटी, पिंकी, मॉन्टी, तुम्ही काही विचार केलाय का? यात काय विचार करायचा, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार्टीज ठेवूया. काही गेम, काही म्युझिक आणि काही खायला प्यायला. बस झाली पार्टी. मला तर वाटतं चिल्ड्रन्स डेच्या दिवशी आपल्याला फक्त सुट्टी मिळायला हवी. अरे, म्हणजे तुझ्या डोक्यालाही सुट्टी हवी आहे का? मला असं वाटतंय की ह्या वेळेस आई बाबांना विचारूया. काय माहित, कदाचित ते अजून नवीन आयडियाज देतील. आयडिया चांगली आहे. उद्या आपण आपल्या सगळ्या पॅरेंट्सना विचारून उद्या पुन्हा इथे भेटूया. सगळे एकमेकांना बाय करतात आणि आपल्या घराच्या दिशेने निघून जातात. चिंकी आपली एक्साइटमेंट थांबवू शकत नाही आणि अगदी घरी पोहोचताच आई बाबांशी बोलू लागते. अगं आई, बाबा, तुम्ही कुठे आहात? आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय झालं चिंकी, काय म्हणतेस? खरं तर आम्ही चिल्ड्रन्स डेच्या दिवशी पार्टीचा विचार करतोय. जर तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही चिल्ड्रन्स डे कसा साजरा करायचा तर आम्हालाही काही कल्पना मिळतील. आई आणि बाबा एकमेकांकडे बघू लागतात आणि सगळे शांत होतात. एवढी शांतता? तुम्ही दोघं जास्त खोडकर तर नव्हतात ना, म्हणून तुमच्या कल्पना आम्हाला सांगत नाहीये. अरे बेटा, आमच्या वेळेला तर असं कुठलंच सेलिब्रेशन व्हायचं नाही. बस शाळेत थोड्या वेळ भाषण आणि मग सुट्टी. आम्ही तर आमच्या मित्रांसोबत झाडाखाली बसून लिंबू सरबत प्यायचो. तीच मजा होती. म्हणजे काहीच खेळ नाही, कुठलीच पार्टी नाही. एका क्षणासाठी वातावरण थोडं शांत होतं. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी प्लॅन डिस्कस करायला आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये भेटतात. जर चिल्ड्रन्स डे लहान मुलांचा आहे तर मोठ्यांमधलं लहान मूल बाहेर येऊ शकतं. हो, चाइल्ड कार्निवल मध्ये लहान मुले आणि मोठे दोघांसाठी, जिथे सगळेच जण लहान होतील. म्हणजे आई बाबा सुद्धा लगोरी खेळतील आणि विटी दांडू सुद्धा. चिल्ड्रन्स डेच्या एक दिवस आधी गट्टू आणि चिंकी आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या कम्युनिटी हॉलला सजवतात. रंगबिरंगी फुगे, कार्टून कॅरेक्टर्सचे कटआउट्स, एक मेमोरियल लेन कॉर्नर, एक प्ले झोन, क्राफ्ट कॉर्नर, क्युरिओसिटी डेस्क, एक डोनेशन बॉक्स आणि एक काइंडनेस बूथ. चिल्ड्रन्स डेच्या दिवशी मुलं पॅरेंट्सच्या अगोदरच पोहोचतात आणि सगळे मिळून एक एक स्टॉल सांभाळतात. गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. पॅरेंट्स काही वेळाने येतात आणि मुले टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करतात. सगळ्यात आधी पालकांनी म्हणजे लहान मुलांनी इथे यायचं आहे आणि बालपणीची एखादी खास आठवण आमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे. तुम्ही तुमची कोणतीही आवडती गोष्ट, फोटो आणि खेळण्यासोबत असलेली एखादी आठवण आमच्यासोबत शेअर करू शकता. हे एलियन्स इन वंडरलँड माझं आवडतं गोष्टीचं पुस्तक होतं. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून ही गोष्ट ऐकत असे. एके दिवशी काय झालं, माझ्या पाळलेल्या कुत्र्याने ह्याची काही पानं खाल्ली. मी तर रडायलाच लागले, पण माझ्या आजीने एक वेगळी स्टोरी बनवून मला झोपवलं. तेव्हा मी लहान होते आणि मी त्यालाच गोष्टीचा एक भाग मानला. सगळे हसू लागतात. तिकडे प्ले झोन मध्ये बराच गोंधळ सुरू होता. आज मला विटी दांडूत कोणी हरवू शकत नाही. मी माझ्या एरियाचा चॅम्पियन होतो. आज तर विटी दांडू ट्रॉफी माझ्याच नावावर होईल. हॉपस्कॉप्सच्या बाजूलाही खूप गर्दी होती. आता एका खास मागणीवर मोठे आणि लहानांमध्ये टग ऑफ वॉर होणार आहे.
जी टीम जिंकेल त्यांना कॅन्डी स्टॉल वरून फ्री कॅन्डी मिळणार आहे. सगळे पॅरेंट्स आवाज करत टग ऑफ वॉर खेळण्यासाठी तयार होतात. पॅरेंट्स जेव्हा जोरात रस्सी खेचत होते तर मुलं ते सोडून देतात आणि सगळे जमिनीवरती पडतात आणि सगळे जोर जोरात हसू लागतात. हा खेळ कोणीच नाही जिंकलं, मग सगळ्यांना फ्री कॅन्डी मिळेल. आणि आता वेळ झालीये मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या आठवणीची. तुम्ही सगळे क्राफ्ट कॉर्नरवर जाऊन स्वतःसाठी ओरिगामी पेपरपासून गुलाब बनवू शकता आणि ज्यांना येत नसेल त्यांनाही शिकवलं जाईल. थोड्याच वेळामध्ये सगळ्यांच्या कपड्यांवरती लाल गुलाब लावलेला दिसतो आणि पॅरेंट्स हे लावल्यानंतर जरा जास्तच खुश दिसतात. तर मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना या कार्निवल मध्ये खूप मजा येतेय. ज्यांना सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे ते आपल्या क्युरिओसिटी डेस्कवर जाऊन एक्सपेरिमेंट बघू शकता. काही पॅरेंट्स क्युरिओसिटी डेस्कवरती पोहोचतात आणि तिथे मुलांचे सायन्स एक्सपेरिमेंट्स खूप लक्षपूर्वक पाहतात. बंटीने बनवलेल्या व्हॉल्केनो मॉडेलने सगळेजण खूप इम्प्रेस होतात. तिकडे चिंकीचे बाबा पेपरने रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडून काही होत नाही. मॉन्टी त्यांची मदत करतो आणि रॉकेट बनून जातं. वाह, काय शानदार रॉकेट आहे. हो बाबा, यावर बसून पुढे तुम्ही नक्की मंगळावर जा. आसपासची सगळी मुलं हसू लागतात. मग सगळे काइंडनेस बूथवर पोहोचतात. तिथे सगळेजण आपल्या घरून आणलेल्या वस्तू जसं पुस्तकं, खेळणी, स्टेशनरी डोनेट करतात. मित्रांनो, या डोनेशन बॉक्स मधल्या सगळ्या गोष्टी आपण शाळेत देऊया, म्हणजे स्कूल चॅरिटीद्वारे गरजू मुलांपर्यंत हे पोहोचवलं जाऊ शकेल. तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान काम केलं. पुढे सुद्धा अशी चांगली कामं करत राहा आणि आपण योग्य वेळी चॅरिटी करत जाऊया. आता तुम्हा सगळ्यांना प्लेज बोर्ड वर एक प्रॉमिस लिहायचंय. अ प्लेज टू कीप आवर इनर चाइल्ड अलाइव्ह. आजपासून तुम्ही तुमच्यातलं लहान मूल जागं ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न कराल. तुम्ही खूप खेळा, खूप प्रश्न विचारा आणि रोज कमीत कमी 2 लोकांना मिठी मारायची आणि प्रत्येक आठवड्यात स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांनी मिळून आज आम्हाला खरोखरच आमच्या लहानपणीची आठवण करून दिली. हा चिल्ड्रन्स डे अतिशय स्पेशल होता आणि आम्ही सगळे याला कधीच विसरणार नाही. खरा चिल्ड्रन्स डे तर आज आम्ही साजरा केला. सगळ्या मुलांना आम्हा पालकांकडून खूप धन्यवाद. सगळे बाहेर येतात आणि कम्युनिटी ग्राउंड मध्ये वृक्षारोपण करतात. यानंतर रंगबिरंगी फुगे हवेत उडवून एकमेकांना चिल्ड्रन्स डे विश करतात. तुम्ही ऐकलंय ना, दिल तो बच्चा है जी. तर मग असेच हसत राहा आणि अशाच मजेशीर एपिसोडसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.